अशी पाखरे येती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती, 2 दिसांची नाती. मन तीच, शाळा तीच, पण काळ बदलला होता. आयुष्याच्या धावपळीत हरवलेल्या आठवणींना जणू पुन्हा एकदा पंख फुटले होते. तीच शाळा, तेच वर्ग, तेच मैदान आणि तेच सवंगडी. फक्त वर्षांची अनेक पाने उलटली होती. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने अनेकांच्या मनातील बालपण पुन्हा एकदा जागवले. वर्षानुवर्षांनी भेटलेले मित्र, बदललेले चेहरे, पिकलेले केस, पण मनातली मैत्री मात्र तितकीच निरागस आणि जिव्हाळ्याची. एकमेकांना पाहताच उमटणारे शब्द, अरे तूच ना, अगं किती वर्षांनी भेटतेस, आणि त्यानंतरची ती घट्ट मिठी. क्षणभरासाठी काळ थांबल्यासारखा वाटत होता. आजी आजोबा झालेली मंडळीही त्या दिवशी पुन्हा एकदा शाळकरी मुलं बनली होती. जुन्या खोड्या, वर्गातील गमती जमती, शिक्षकांचे धडे आणि मैदानावरचे खेळ, प्रत्येक आठवण डोळ्यांसमोर जिवंत होत होती. आम्ही सरकारी उच्च मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्द या 2005चे 7वीचे विद्यार्थी या सगळेजण या शतकोत्तर कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत. मी तर प्रथमतः सगळ्यांचे आभार मानते, आयोजक नियोजक सगळ्यांचे आभार मानते. खरोखरच ही शाळा हे विद्येचं पवित्र मंदिर, आणि या मंदिरानं आम्हाला खूप काही दिलंय. अगदी आपण शाळेतून आईवडिलांचा हात धरून आपण या शाळेत आलो. या शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं, रुजवलं, आणि माझ्या बॅचचे बरेच विद्यार्थी शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, आणि या शाळेनं आमच्यावर जे ऋण केलेत ते ऋण आम्ही या जन्मोजन्मी फेडू शकणार नाही. ह्या शाळेनं आम्हाला भरपूर ज्ञान दिलं. ते सामाजिक असो, वेगवेगळे समाजामध्ये अनेक चांगली पिढी घडवण्याचं काम या शाळेनं केलेलं आहे. त्यामुळे मी या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांचे मनोमन आभार व्यक्त करते. आणि हा शतकोत्तर जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम अतिशय उत्साहाने मी ह्या मराठी प्रायमरी स्कूलमध्ये शिकलेली एक विद्यार्थिनी आहे. आमच्या या शाळेला आज 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही खूप आनंदाची मोठी गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी. असे दिवस बघण्यासाठी भाग्यच लागतं. आमची शाळा खूप चांगली आहे. आमच्या शाळेमध्ये शिकवले शिक्षक वगैरे सर्वोत्तम शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत. त्यांनी आमच्या भविष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यांचा. त्यांनी खूप चांगले शिक्षक विद्यार्थी घडून आणलेले आहेत. आज या शाळेमध्ये शिकलेले, मराठी माध्यमामध्ये शिकलेले मुलं खूप मोठ्या पदावर आहेत. त्यांचा आम्हाला खूप अभिमान. ज्या शाळेने अक्षरांची ओळख करून दिली, स्वप्नांना दिशा दिली आणि आयुष्य घडवले, त्या शाळेप्रती कृतज्ञतेची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती. आज अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. कुणी अधिकारी झाले, कुणी उद्योजक, तर कुणी समाजसेवक. पण त्यांच्या यशाच्या पायाशी उभी होती तीच शाळा, तेच शिक्षक आणि तेच बालपण. 75ला आलो. गर्लगुजीहून ह्या शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा मला या गावामध्ये माझे मित्र होते, चव्हाण, शटुपा चव्हाण आणि प्रकाश जाधव, हे माझे क्लासमेट होते. ते आल्यावर ते म्हणाले, तुला काय इथं धड होत नाही बघ, असं म्हणाले. का रे, पोरं फार आमच्यासारखीच आहेत बाबा, काय करतोस. मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे. मग जरा गाववाल्यांना सांगा, आम्ही त्याप्रमाणे वागू आणि काम करू म्हटलं. आणि त्याप्रमाणे गावच्या कमिटीनं मला पुष्कळचं सहकार्य दिलं. खेळामध्ये म्हणा, कुठं जायचं असेल तर त्या गाववाली कमिटी जी होती ती त्यावेळेची हवं ते काय सांगितलं की ते करत होते. आणि आमदार साहेबांना जाऊन भेटायचं, आम्हाला हे मुलांना नाही आहे, ते काय करता म्हटलं तर आमदार साहेब हा कुणाकडून मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. तिथंच कुणाला तर गावातला बोलाय, हे तेवढं दे रे सरांना ते आणून, आणि ते कबड्डी एकदम घेणार आहेत, त्यांना साहित्य द्या म्हणून सांगत होते. आणि सरांचे विद्यार्थी सर्व आम्ही 75 ते 82 या कालावधीत आमचं या ठिकाणी शिक्षण झालं. आपले पांडुरंग चिगरे सर आहेत, यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की आज आम्ही जगाच्या पाठीवर जाऊन कुठेही अगदी व्यवस्थितपणे आपला मार्ग शोधू शकतो. अशा रीतीने मार्ग आम्हाला मिळालेला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं पुरेसं आहे. कार्यक्रम संपला, भेटीघाटी संपल्या, पण निरोपाच्या क्षणी
डोळ्यांत आनंदासोबत विरहाचेही अश्रू दाटले, कारण पुन्हा अशी भेट कधी होईल याची खात्री नव्हती. मात्र यावेळी प्रत्येक जण सोबत घेऊन जात होता बालपणाच्या आठवणींचा अमूल्य खजिना, मैत्रीची नव्याने जुळलेली नाती आणि आयुष्यभर मनात जपून ठेवावेत असे काही अविस्मरणीय क्षण. कंगराळी खुर्दच्या शतकोत्तर महोत्सवाने केवळ एक कार्यक्रम घडवला नाही, तर अनेकांच्या मनात हरवलेले बालपण पुन्हा एकदा जिवंत केले. कॅमेरामन नागेश कालिंगसह प्रकाश बेळगोजी, बेळगाव लाईव्ह. शाळेच्या आठवणी सांगायचं म्हटलं तर बरेचसे आहेत, पण थोडक्या एक आठवणी जर मांडायचा प्रयत्न करतोय. जे शाळेत आपण या शिकत असताना ज्या काही गोष्टी अनुभवायला भेटल्या किंवा याच शाळेतून शिकत असताना आम्ही एकत्रित जे काही खेळायचे प्रकार असो किंवा शाळा शिकायचे प्रकार असो, एकत्रित निभावलेली मैत्री असो किंवा बऱ्याचशा गोष्टी. इथं जी व्यवस्था करण्यात आली आहे 100 वर्षाच्या कार्यक्रमासाठी म्हणून, आणि जे जुन्या लोकांना जे बोलवलेलं आहे सगळ्या लोकांना, ती गर्दी आणि हे पाहून आम्हालाही वाटते. मी पण ह्या शाळेमध्ये 1960 पासून 66 पर्यंत होतो. त्याच्यानंतर मी मराठा मंडळाला गेलो, नंतर मेडिकलला गेलो, नंतर MD करायला गेलो आणि त्याच्यानंतर मी विजापूरला स्थायिक झालो. पण मला आता हे बघितल्यानंतर भांबावल्याप्रमाणे होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मोटरसायकल आणि एक कार पासून सगळ्या व्यवस्थित लावलेल्या आहेत. बऱ्याचशा फंक्शनमध्ये आपण बघतो की कुठंतरीच लावलेली असते गाडी, यायला जाणार लोकांना